आपण ज्या गोष्टीला हात लावू त्या गोष्टीमध्ये संधी अवेलेबल असतात. त्यामध्ये साधारण वर्षाकाठी 500-600 करोडचे कन्स्ट्रक्शन केमिकल्स विकले जात असतील. जिथे कॉलेजेस आहेत तिथे जर आपण शिकवू शकलो त्यांना स्टुडंट्सला की पाणी वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता. आपण बघतो पूल बांधायच्या आधीच पडलाय. नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घारे आणि आज आपण आहोत चालता बोलता फाउंडेशनच्या संकल्पनेतून चालू केलेल्या टी टाइम विथ आयकॉनच्या ह्या पहिल्या सेगमेंटमध्ये. आज आपल्यासोबत आहेत केमिकल कन्स्ट्रक्शन्स मधलं खूप मोठं नाव गोपाल एडके सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. कसे आहात? श्रीमंत म्हणता येईल आपल्याला. बर बर. सर, खरं तर तुमची जर्नी खूप मोठी आहे. जवळजवळ 28-30 वर्षांचा तुमचा हा सगळा एक्सपिरियन्स आहे. तर काय सांगाल, कशी सुरुवात झाली, तुमचं गाव कोणतं आणि मुळात ह्याच क्षेत्रात यायची कल्पना कुठून आली? तर सांगायचं झालं तर माझं मूळ गाव पुणेच म्हणता येईल, कारण बाहेर कुठलं आमचं गावच नाही. अच्छा. आणि मूळ गाव पुण्यात. जन्मल्यापासून आम्ही पुण्यातच आहोत. आमचे आजोबा इथं स्थलांतरित झाले आणि तेव्हापासून आम्ही इथेच आहोत पुण्यात. सगळं शिक्षण पुण्यातच झालं. इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी आम्ही कोल्हापूरला गेलो. मग तिथून डिप्लोमा कंप्लीट झाला 1996 साली. मग कन्स्ट्रक्शनमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब केला. शेवटचा जॉब सोडला मी रोहन बिल्डर्समध्ये ॲज अ कन्स्ट्रक्शनमध्ये क्वालिटी मॅनेजर म्हणून. तिथं मला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये केमिकल्स काय काय रोल प्ले करू शकतात त्याच्याविषयी खूप छान माहिती कळाली मला. ओके. म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही कन्स्ट्रक्शनची गुणवत्ता वाढवू शकता, कन्स्ट्रक्शनची कॉस्ट कमी करू शकता आणि आपण जे म्हणतो इन्व्हायरमेंट फ्रेंडली पाहिजे, तर ते इन्व्हायरमेंट फ्रेंडली आणखीन चांगलं कसं करतात. त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट्स आहेत की जे तुम्हाला कन्स्ट्रक्शन इन्व्हायरमेंट फ्रेंडली करायला मदत करतात. अच्छा. आणि ही बाब बऱ्याच लोकांना माहितीच नाही की कन्स्ट्रक्शन केमिकल्समुळे तुमचं काय म्हणतात त्याला इन्व्हायरमेंट फ्रेंडलीतून तुम्ही करू शकता काम. असे खूप प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. त्याचा आम्ही स्टडी केला, त्याचे आम्ही प्रॅक्टिकली यूज केला रोहन बिल्डर्समध्ये असताना. आणि त्यातून मला कळालं की हे खूप मोठं फील्ड आहे. म्हणजे जगामध्ये आज याच्या बेसिसवरती लोक खूप मोठी मोठी कामं करतात. आपण जे काय बघतो आता अटल टनेल म्हणा किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये, त्यामध्ये फक्त नॉर्मल कन्स्ट्रक्शनने ते झालं नसतं. त्यामध्ये ॲडव्हान्स केमिकल्स खूप वापरले गेलेले आहेत. हो हो. आणि त्याच्यामुळं त्याची गुणवत्ता वाढली आहे, त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी वाढलेली आहे. असे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेगमेंट आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन केमिकल्स सुरुवातच होती आपले कुठले कन्स्ट्रक्शन करायला तर कॉन्क्रीटने सुरुवात होते. मग कॉन्क्रीटमध्ये वेगवेगळे केमिकल्स वेगवेगळ्या ठिकाणी लागतात. त्याची खूप मोठी व्हरायटी आणि अशी मोठी रेंज आहे त्याची. आपण नॉर्मली आता बघतो की आपल्याकडे सगळीकडं मेट्रोची कामं चालू आहेत. मेट्रोचे प्रिकास्ट सेगमेंट सगळे बनवतात, म्हणजे छोटे छोटे तुकडे आणतात आणि नंतर ते जोडतात. तर ते छोटे तुकडे बनवण्यासाठी ज्या प्रिकास्ट कॉन्क्रीट लागतं, तर त्या मोल्डमधून पण लवकर रिलीज व्हायला पाहिजे म्हणून कॉन्क्रीटला लवकर स्ट्रेंथ यायला पाहिजे. तर ते लवकर स्ट्रेंथ येण्यासाठी वेगळे केमिकल्स असतात. अच्छा. आता रस्त्यावरती आपण गाडी फिरतात बघतो आपण, RMC म्हणजे कॉन्क्रीटच्या गाड्या फिरतात. त्याच्यामध्ये हंडी फिरत असते, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट असतं. लोकांना माहीत नसतं की हंडी का फिरत असते, पण आतलं कॉन्क्रीट घट्ट होऊ नये म्हणून हंडी फिरत असते. आणि ते कॉन्क्रीट घट्ट होऊ नये म्हणून जे केमिकल लागतात ते कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये कॉन्क्रीट ॲडमिक्सचर्समध्ये मोडतात. पण सर, म्हणजे आता तुम्ही तिथे जॉबही करत होता, तिथून तुम्हाला एक्सपिरियन्सही आला, पण घरी असं कोणी होतं का की जे आधीच ह्या फील्डमध्ये होतं आणि मग त्यांना बघून ही प्रेरणा मिळाली की आपण पण केलं पाहिजे असं काही? नाही, घरामध्ये मी एकटाच कन्स्ट्रक्शन फील्डमधला. बर. आमच्या घरातला मी पहिला सिव्हिल इंजिनियर, म्हणजे इंजिनियर मी पहिला आमच्या घरातला. अच्छा. आणि त्यामुळं घरामध्ये असं काय कोणी जॉबला जायला पाहिजे असं सगळ्यांची इच्छा होती. जॉब पण केला मी, 20 वर्ष जॉब केला. आता जवळजवळ मला 28 वर्षाचा या फील्डमधला एक्सपिरियन्स आहे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. बरोबर. जॉब करताना असं जाणवत होतं की सारखं सारखं की आपण कुठल्या लेवलला जॉब करता. बरोबर, आपण ह्यासाठी बनलेलो नाही आहोत. आणि मग आमच्या गृहलक्ष्मींनी सांगितलं अंजलीने की बाबा तुम्ही किती वर्ष जॉब करणार अजून, काहीतरी बघा वेगळं. तर काही संधी उपलब्ध झाल्या आणि मग संधी आली आम्ही ती घेतली. बरं बरं. असं
नेमकं कारण जर कुठलं बोलायचं असेल की ह्या फील्डमध्ये येण्यासाठी, तर त्या तुमच्या वाईफ आहेत. वाईफमुळे मी बिझनेसमध्ये आलो. अच्छा, म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीच असते, करेक्ट. हे खरंच आहे. सर, म्हणजे ह्या फील्डमध्ये जवळजवळ तुम्हाला 28 वर्ष झाले. मग आता चॅलेंजेस जेवढे पहिले येत होते त्याच्यापेक्षा नक्कीच कमी असतील. पण आधी असे काही चॅलेंजेस आले ज्यांना एखादं कुठला चॅलेंज असेल की ते विसरता येणार नाही, किंवा ह्यातून काहीतरी आत्ताच्या पिढीला शिकायला मिळेल? कारण यूथमध्ये आता इतकी क्रेज आली आहे की मला बिझनेस बनवायचंय, मला काम नाही करायचं, मला मला कोणाला बॉस नाही बोलायचंय, मला सगळ्यांनी बॉस बोललं पाहिजे, अशी एक माइंडसेट युथ मध्ये तयार झालेला बरोबर. आहे. तर तेव्हा काय तुमचे असे चॅलेंजेस होते की ज्याच्यातून तुम्ही गेलायत आणि ते शिकण्यासारखं आहे? त्यावेळेसचे चॅलेंजेस वेगळे होते, आताचे चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यावेळेस सगळेजण जॉब बघायचे. त्यावेळेस जॉब्स पण कमी होते, व्यवसायाच्या संधी पण खूप कमी होत्या. बरोबर. आता जॉब्स पण भरपूर आहेत, व्यवसायाच्या संधी पण खूप आहेत. आपण ज्या गोष्टीला हात लावू त्या गोष्टीमध्ये संधी अवेलेबल आहेत. आता उदाहरण सांगायचं तर कन्स्ट्रक्शन केमिकलमध्ये मी का आलो, तर रोहन बिल्डर्सचा एक प्रोजेक्ट झाला, रोहन अभिलाषा म्हणून. ओके. आणि तिथं त्यांनी टनेल फॉर्म शटिंग नावाचा वेगळ्या प्रकारचा कन्स्ट्रक्शनची एक टेक्निक त्यांनी तिथं आणली ती टर्कीवरून. आणि आपण नॉर्मली बघतो की स्लॅबला आपण कास्टिंग केलं, कॉन्क्रीट भरलं की 7-8 दिवस त्याच्या खालचं आपण काही काढत नाही, त्याला सपोर्ट लागतात असं सगळ्यांना माहिती आहे. पण तिथं ती टेक्निक होती की संध्याकाळी स्लॅब भरायचा 6 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता खोलायचा. म्हणजे 12 तासामध्ये तुम्हाला ती 7 दिवसाची कॉन्क्रीटची स्ट्रेंथ यायला पाहिजे. म्हणजे मग ती स्ट्रेंथ अचीव करण्यासाठी ह्या केमिकल्समध्ये फार मोठा त्यांचा रोल होता त्यामध्ये. आणि मग तिथून मला कळायला लागलं की कन्स्ट्रक्शन केमिकल किती मोठा रोल प्ले करतात तिथं. आणि आम्ही एक वेगळं पण बनवलं आणखी तिथं, की बाबा नॉर्मली आपण बघतो की टॉयलेट सगळे खालीच बांधतात, म्हणजे स्लॅब बांधला की स्लॅबवरच टॉयलेट. आम्ही टॉयलेट खाली बनवले. म्हणजे टॉयलेटचा जो पॉड असतो 4 फूट बाय 6 फुटाचा, तो खाली बनवला कॉन्क्रीट टाकून, त्याच्यामध्ये प्लंबिंग टाकून, नंतर लिटरली उचलून जागेवर नेऊन ठेवला त्याला. असं पूर्ण कॉन्क्रीटचा पॉड बनवून ठेवायचं वरती, हे साध्या कॉन्क्रीटमध्ये शक्य नाही. नाही शक्य. मला हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट लागत होतं. तशा प्रकारचं कॉन्क्रीट आम्ही डिझाईन केलं, ते इम्प्लिमेंट केलं आणि मग त्याच्यातून मग माझी केमिकल्सची जर्नी सुरू झाली. अच्छा. कारण 12 तासामध्ये स्ट्रेंथ आणायची किंवा एवढं पातळ कॉन्क्रीट, म्हणजे स्ट्रेंथ मला आणि वॉल साईज पण लहान असताना कसं तुम्ही मेंटेन करणार, त्यासाठी आपण खूप काम केलं तिथं त्या केसेसमध्ये. ओके. आणि मग तो टॉयलेट पॉड तिथं वर नेऊन ठेवल्यावरती खालच्या स्लॅब बरोबर त्या टॉयलेट पॉडचं कनेक्शन, त्याचे वॉटरप्रूफिंगचे वेगवेगळ्या प्रक्रिया, त्या सगळ्या आम्ही स्वतः तिथं डिझाईन केल्या. आणि मग त्यातून ती आवड निर्माण होत गेली आणि संधी आली तशी आपण ती ग्रॅब केली संधी. बरं बरं बरं. सर, केमिकल्स तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतील, असं अर्थात मला काही त्यातलं नॉलेज नाहीये केमिकल्स मधलं, आणि सामान्य जनतेला नसतंच. बरोबर आहे. तुम्ही त्यात अभ्यास केलाय त्यामुळे तुम्हाला माहिती असेल. पण कुठलं केमिकल कुठे वापरलं जातं आणि केमिकल का वापरावं? म्हणजे एकंदरीत जर आपण केमिकल हा शब्द ऐकला किंवा चांगलं कॉन्क्रीट, चांगला हा जरी शब्द ऐकला तरी असं वाटतं माणसाला, नाही नाही खूप महाग असेल, म्हणजे जी आपण कॉस्टिंग बिल्डिंग ह्या किमतीत बनणार आहे तर ती वाढेल असं वाटतं. तर ते असं आहे का? ते खरं तर तसं नाहीये प्रॅक्टिकली. आता आम्ही जे काय प्रोजेक्ट केले त्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये जास्तीत जास्त सिमेंटचा वापर करतात, त्याच्याने स्ट्रेंथ येते असं लोकांचं म्हणणं आहे. पण सिमेंट कमी वापरा, ते तुमच्या एन्व्हायरमेंटला हानिकारक आहे. कमी सिमेंट वापरून, त्याला ॲडिटिव्ज आहेत बरेचसे, ते ॲडिटिव्ज वापरून, कन्स्ट्रक्शन केमिकल्स, कॉन्क्रीट ॲडमिक्सर्स वापरून तुम्हाला त्यापेक्षा जास्त स्ट्रेंथ अचीव करता येते. म्हणजे जे नॉर्मली सिमेंट वापरतो त्याच्यापेक्षा 25-30% सिमेंट कमी वापरा, 50% सिमेंट कमी वापरा, 70% सिमेंट कमी वापरा, पण तीच स्ट्रेंथ अचीव करायची. तर तशा प्रकारची कामं आपल्याला करता येतात. आपण ती कामं केलेली आहेत की ज्यामध्ये आपण सिमेंटच 70% रिप्लेस करू शकतो. पण डिपेंड आहे की तुम्ही कुठं वापरणार आहे, कशासाठी वापरणार आहे. आता आपण बघतो की स्टील प्लॅन्टमधून काही बाय प्रोडक्ट्स निघतात, त्याच्यात GGBS म्हणून ते एक प्रॉडक्ट आहे त्याचा. ते जर कॉन्क्रीटमध्ये ॲड केलं, सिमेंटला रिप्लेस करू शकतो आपण त्याच्याने 70% पर्यंत. काही ट्रायल्स पण झाले 80%, 90% पर्यंतचे, पण 70% इझिली व्हायला पाहिजे या प्रयोगतेलामध्ये. तसे आपण स्ट्रक्चरल एलिमेंटला, नॉन स्ट्रक्चरल एलिमेंटला काही क्रायटेरिया ठरवून त्याच्याप्रमाणे जर त्याला वापरलं तर तुमच्या कन्स्ट्रक्शनची कॉस्ट कमी होते. कारण तुम्ही सिमेंट कमी वापरले आणि बाय प्रॉडक्ट जास्त वापरले. फ्लाय ॲश पण तसंच आहे, ते पण बाय प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्ट वापरून
तुम्ही एन्व्हायरमेंटची हानी कमी करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शनची क्वालिटी वाढवताय, गुणवत्ता वाढवताय, कन्स्ट्रक्शनचं लाईफ वाढवताय तुम्ही. ओके. म्हणजे एकंदरीत सिमेंट कमी म्हणजे तो खर्च ऑटोमॅटिकली कमीच होतो. ऑटोमॅटिकली आणि जसं तुम्ही सांगितलं की 6 दिवसाचं काम 12 तासात होतं. होऊ शकतं. हा, म्हणजे ते लेबर वर्कही कमी, पाणी वाचल्या जातं. करेक्ट. आणि कुठले केमिकल्स वापरले पाहिजे मग ह्यासाठी, असं काही आहे? आता आम्ही काय करतो की त्याला की पहिल्यांदा रिक्वायरमेंट अनालिसिस करतो की तुम्हाला नेमकी रिक्वायरमेंट काय आहे. तुम्हाला प्रोजेक्ट फास्ट रन करायचा आहे का रेग्युलर पेसने जायला पाहिजे तुमचा प्रोजेक्ट, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमीवरती जास्त भर द्यायचा आहे की जास्तीत जास्त इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन करायसाठी आहे तुम्हाला. आणि तुमच्या कन्स्ट्रक्शन बरोबर तुमच्या स्ट्रक्चर डिझायनरवर आम्ही बसतो, बिल्डर जो कोणी आहे त्यांच्यावर डिस्कशन करतो आणि मग आम्ही ठरवतो की कुठलं केमिकल वापरलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. कॉन्क्रीट तुम्ही कुठं बनवणार आहात, साईटवर बनवणार आहात का बाहेरून कुठंतरी आणणार आहात, ते पण काही फॅक्टर्स त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. कारण साईटवर बनवणार असेल तर त्याच्यासाठी लागणारे केमिकल्स वेगळे आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा वापर लगेच होणार आहे कन्स्ट्रक्शनमध्ये कॉन्क्रीटचा. पण जर बाहेरून तुमचं येणार असेल कॉन्क्रीट तर तुम्हाला ड्युरेबिलिटी म्हणजे त्याला काय वाहतुकीचा वेळ तो पण बघितला गेला पाहिजे त्याच्यामध्ये. मग त्यामध्ये कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कुठं लॉस होत नाही ना ते पण बघितलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही ते सगळे पॅरामीटर्स चेक करतो. मग कॉन्क्रीट तुम्ही कुठं वापरणार, आता आपण बघतो की सगळ्या कॉन्क्रीटच्याच भिंती दिसतात, त्याला मैवान म्हणतात सगळेजण. तर ते मैवान स्ट्रक्चरसाठी कॉन्क्रीट कशा पद्धतीचं पाहिजे तर ते पण आम्ही त्यांना कॉन्क्रीट डिझाईन करून देतो आणि त्याच्याप्रमाणे त्याला लागणारे ॲडमिक्सर्स, त्याला म्हणतात कॉन्क्रीट ॲडमिक्सर्स, आम्ही ते सप्लाय करतो मग त्या पद्धतीने. अच्छा. आणि हा खूप मोठा रोल प्ले करतात ॲडमिक्सर्स कॉन्क्रीटमध्ये. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टचा ड्युरेशन जो आहे तो कमी करण्यासाठी मदत करू शकतात. ड्युरेशन कमी झाला म्हणजे तुमचे रेग्युलर कॉस्ट कमी होतात सगळ्या, बाकी प्रोजेक्टचे कॉस्टिंग कमी होतात, तुम्हाला येणारा फंड फ्लोचा इनफ्लो वाढतो. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून तुम्ही साध्य करू शकता. ओके. आणि हे जे केमिकल्स आहेत हे आपण वापरतो कन्स्ट्रक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर हे केमिकल्स येतात कुठून किंवा आपण कुठून बनवतो, असं काही आहे? आता कन्स्ट्रक्शन केमिकल्स हे काय आता फार मोठं असं रॉकेट साईज नाही राहिलेलं. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये 1,500-2,000 हजार कंपन्या असतील बनवणाऱ्या कन्स्ट्रक्शन केमिकल्स बनवणाऱ्या. अच्छा. त्यामध्ये 10-12 MNCs पण आहेत. आता तर भारतातल्या पेंट कंपन्या पण ह्या फील्डमध्ये उतरल्यात. कारण हे फील्डच एवढं मोठं आहे. आता फक्त त्याचा वापर 1% to 2% ह्या पर्सेंटेजमध्ये वापरतो. म्हणजे कन्स्ट्रक्शन केमिकल आता फक्त अवेअरनेस 2%-3% एवढाच आहे अख्ख्या भारताचा विचार केला तर. तो जरी 10% गेला तरी ह्या सगळ्या कंपन्या त्याला लागणारं मटेरियल पुरवू शकणार नाहीत, एवढा मोठा स्कोप आहे. अच्छा. पण ह्या केमिकल्सचा काही साईड इफेक्ट आहे किंवा काही इश्यू होतो? कारण शेवटी ते केमिकल्स आहेत, बरोबर. तर त्याचा काही साईड इफेक्ट आहे किंवा काय? प्रत्येक गोष्टीला जशा नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. बरोबर, अगदी बरोबर. काही साईड इफेक्ट्स आहेत, काही साईड इफेक्ट नाही. त्यामुळं तुम्हाला अगोदर कन्सल्ट करावं लागतं योग्य व्यक्तींकडे. आम्ही देताना आमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, 50 ऑप्शन्स अवेलेबल आहेत ॲडमिक्सरचे. तुम्ही कुठलंही वापरलं तर नाही चालणार त्याला. बरोबर. तुमची नीड अनालिसिस करून त्याच्याप्रमाणे मग आम्ही त्यांना देतो की हे प्रॉडक्ट तुम्ही वापरा. चुकीचं प्रॉडक्ट वापरलं तर ते परफॉर्मन्स नाही करणार. मग लोक म्हणतात अरे ते मी भारीतलं केमिकल वापरलं, एवढं भारी कंपनीचं वापरलं, ते कामच नाही करत. ते चुकीच्या ठिकाणी वापरलं ना. अच्छा. ते योग्य ठिकाणी योग्यच केमिकल वापरलं पाहिजे. करेक्ट. आणि त्यासाठी आपण अनालिसिस करतो. नेमकं अनालिसिस मध्ये होतं काय, म्हणजे काय काय करतो आपण? अनालिसिस मध्ये आम्ही पहिलं बघतो की तुमचा प्रोजेक्ट काय आहे. तुमचं प्रोजेक्टचं जे चालणार आहे कन्स्ट्रक्शन, तुम्ही नॉर्मल कन्स्ट्रक्शन आहे, मैवान कन्स्ट्रक्शन आहे, टनेल फॉर्म सेटलिंग आहे, कशा प्रकारचं तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहात, तुम्ही कॉन्क्रीट कुठं बनवणार आहात, त्याच्यावरनं कॉन्क्रीटसाठी लागणारे केमिकल आम्ही डिझाईन करतो. आता कॉन्क्रीटचा पार्ट प्रत्येक बिल्डिंगमध्ये मोठा आहे, त्याच्यानंतरही बरेचसे केमिकल्स लागतात आणि ते सगळ्या केमिकल्सवरचा आमचा अभ्यास आहे. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला डिझाईन करून देतो की तुमचं पूर्ण कन्स्ट्रक्शन कॉस्ट पूर्ण प्रोजेक्टची कमी कशी होईल, पूर्ण प्रोजेक्टमध्ये पुढे जाऊन तुमच्या बिल्डिंगची ड्युरेबिलिटी कशी वाढेल, स्ट्रेंथ कशी वाढेल, बिल्डिंगचं लाईफ कसं वाढेल, पुढे जाऊन कस्टमर्सला लिकेजेसचा, आता मेजरली सगळ्यांना जाणवतो विषय तो लिकेजचाच, की काय झालं की बिल्डरचं काम खराब आहे. बरोबर. लिकेजेस का होतात त्याच्या मागची कारणं खूप असतात. आता बिल्डरने कुठल्या प्रकारचं केमिकल कुठं वापरायचे, कशा पद्धतीने वॉटरप्रूफिंग करायला पाहिजे, त्याचं पण काही पॅरामीटर्स ठरलेले असतात.
त्याच्यामध्ये चुका झाल्या की संपलंच. जसं आपण बघतो की एकच मसाला सगळ्या भाज्यांना चालत नाही, तसं बरोबर. एकच केमिकल सगळ्या कार्यक्रमाला चालत नाही. प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी वेगळे वेगळे केमिकल्स वापरले गेले पाहिजेत. अच्छा. त्याच्यासाठी तुम्ही कन्सल्टेशन व्यवस्थित घेतलं पाहिजे. बर. आता मी या फील्डमध्ये एवढे वर्ष काम करतो त्यामुळे मला प्रोडक्ट्स माहिती आहेत की कुठले प्रोडक्ट्स कुठे कसे वापरायचे. त्याची आम्ही ट्रेनिंग्स पण देत असतो अच्छा. की एखादं प्रोडक्ट सप्लाय केलं हम्म. तर प्रोडक्टचं जो मग तुम्हाला ऑप्टिमल यूज पाहिजे असेल तर ते वापरायचं कसं हे एंड युजरला कळायला पाहिजे. बरोबर. वापरणारा कामगार, त्याला सुपरवाइज करणारा सुपरवायझर, इंजिनियर, त्यांना सगळ्यांना आम्ही ऑनसाईट ट्रेनिंग देतो तेव्हा हे प्रोडक्ट अशा पद्धतीने तुम्ही वापरा जेणेकरून त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होईल, वेस्टेज कमी होईल त्याच्यामध्ये. ओके. सर, साधारण अनालिसिस करायला किंवा एकंदरीत हा अभ्यास करायला किती दिवस आपले जातात? म्हणजे जर तुमच्याकडे कुठलं क्लायंट आलं आणि त्याला जर अनालिसिस करायचं असेल तर अशी काय सुविधा आहे जी आपण युनिकली प्रोव्हाइड करतो त्याला, असं काही आहे किंवा किती दिवस लागतात अनालिसिस करायला? आता सांगायचं तर माझ्याकडे कन्स्ट्रक्शन केमिकलचं मोठी बास्केट आहे. ओके. 5,500-6,000 त्या बास्केटमध्ये प्रोडक्ट्स आहेत. अच्छा. म्हणजे हे फक्त 2-3 प्रोडक्ट्स विषयी आता आपण बोललो. 5,500-6,000 प्रोडक्ट्स म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीला लागणारे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते जसे जसे तुम्ही वापराल तसं तसं ते त्याच्यामध्ये आपल्याला कॉस्टिंग कमी करता येतं, ड्युरेबिलिटी वाढवता येते. ओके. त्याच्या अकॉर्डिंगली आपण प्रॉडक्ट सजेस्ट करतो आणि ते त्या पद्धतीने काम करतात प्रॉडक्ट्स. अच्छा. आणि किती दिवस लागतात अनालिसिस करायला ह्या सगळ्या गोष्टींचा, किंवा त्यांना काय हवं ह्या सगळ्या गोष्टींनी? आता जर नवीनच प्रोजेक्ट असेल तर एक 5-6 दिवस आपल्याला कस्टमशन केमिकल्सच्या संदर्भात क्लायंट बरोबर, प्रोजेक्ट मॅनेजर बरोबर, ते जे कोणी यूज करणार आहेत प्रोडक्ट्स, म्हणजे ते डिरेक्शन जे देतात माणसं प्रोजेक्टवरती, प्रोजेक्ट मॅनेजर, त्यांच्यावर आम्ही बसतो. त्यांना सांगतो की पूर्ण बास्केट तुम्ही कशी युटिलाइज करा जेणेकरून तुमच्या प्रोजेक्टची लाईफ सायकल स्पॅन पण वाढेल, चांगला होईल, प्लस तुमच्या प्रोजेक्टचा टाइम स्पॅन पण कमी होईल, ड्युरेबिलिटी वाढेल. त्यासाठी कुठले कुठले प्रोडक्ट्स कसे कसे आपल्याला इन्कॉर्पोरेट करता येतील, त्याच्यामुळे तुमच्या प्रोजेक्टवरती काय इम्पॅक्ट होईल, ते सगळं आम्ही डिस्कस करतो. 5-6 दिवस आम्ही कमीत कमी लागतात, म्हणजे प्रत्येक पार्टवरती डिस्कशन करून त्याचा एक स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम बनवायची, त्यांनाही सांगणं की ते म्हणजे ते प्रोडक्ट त्या पद्धतीने वापरले गेले, त्या लोकेशनला वापरले गेले तर ते प्रोडक्ट परफॉर्म करणार आहेत. इफ सर, म्हणजे आता तुम्ही सांगितलं की आम्ही तिथेही जाऊन सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी इथे वापरा, किंवा क्लायंटलाही आधी आम्ही सांगत असतो, पण जर चुकून चूक झाली, एखादं केमिकल त्या ठिकाणी पडलं नाही, तिथे जर ते झालं नाही, वापरलं गेलं नाही, तर काय असे आपल्याकडे आहेत की आपण काय करू शकतो? अल्टरनेटिव्ह आहेत का आपल्याकडे ह्यासाठी? कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये चुकीला माफी नाही. बरं. चुकीला माफी नाही. आता एक उदाहरण सांगतो, काही प्रोजेक्ट आम्ही केले. ओके. आता आपण नॉर्मली बघतो की सुरुवातीला आपल्या घरी छोट्या छोट्या टाईल्स होत्या, सायन्स बाय 8 इंच, सायन्स बाय 12 इंच, अशा छोट्या छोट्या टाईल्स होत्या. हा, त्या सिरॅमिक टाईल्स होत्या. आता टाईलच्या साईजेस मोठ्या झाल्यात, 2 फूट बाय 4 फूटच्या टाईल्स आपण वापरतो आता. बरोबर. आणि आता बऱ्याच कंपन्या टाईल्स सप्लाय करतात, बऱ्याच कंपन्या त्याला लागणारे ऍडेसिव्ह पण सप्लाय करतात. आता बरेच बिल्डर काय करतात की मला स्वस्त कुठलं ऍडेसिव्ह आहे, फक्त इकॉनॉमीवरती जातात, स्वस्त कुठले बघायला जातात, आणि मग एखादा सेल्सवाला म्हणतो, त्याच्याकडे ते टेक्निकल नॉलेज नसतं, पण तो म्हणतो सर हे प्रोडक्ट काम करून जातं, मी बऱ्याच ठिकाणी केले काम. आता तोच त्या कंपनीमध्ये 2 महिन्यापूर्वी लागलेला असतो कामाला, आणि तो म्हणतो मी बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे, आणि तो लावतो आणि मोकळा होतो. आता त्या टाईल्स लावल्या आपण, आणि ते ॲडेसिव्ह जर त्याला कॉम्पिटेबल नसेल तर महिन्याने 6 महिने ते टाईल्स सुटतात. ओके. तुम्ही ती टाईल अख्खी काढून बाजूला ठेवू शकता, ॲडेसिव्ह पाठी वॉललाच असतं. मग त्या केसेसमध्ये फॉल्टी कोण आहे? बिल्डरने तर पैसे दिलेले आहेत, केमिकल मॅन्युफॅक्चरने पैसे घेतलेले, विकणारा विकून गेला, कंपनी बदलली त्याने, परत जबाबदारी कोणाची ती? बरोबर. तर म्हणून आम्ही सांगत असतो की तुम्ही आमच्यासारख्या व्यक्तीने तुम्ही इन्व्हॉल्व करा. तुम्हाला प्रोजेक्टची कॉस्ट कमी करायची आहे ना, आम्ही कमी करून देऊ. कारण फक्त पर केजी वेट याच्यावरतीच बघितलं तर तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट कमी नाही होणार. अच्छा. त्याच्या मागे बरेच पॅरामीटर्स असतात, ते पॅरामीटर्स इम्प्लिमेंट करा तुम्ही, मग तुम्हाला कळलं की अरे हा, खरंच कॉस्टली प्रोडक्ट घेतलं तरी पण त्याची पर स्क्वेअर फूट कॉस्टिंग कमी होती. असे प्रोडक्ट आपण इम्प्लिमेंट करायला सांगतो, सप्लाय करतो आपण त्याच्या प्रकारे. ओके. म्हणजे चूक व्हायच्या आधीच तुम्ही सावध व्हा आणि चूक करू नका, हे एकच पर्याय. कारण हे कन्स्ट्रक्शन केमिकल्स असं फील्ड आहे की ह्याच्याविषयीच कॉलेजेसमध्ये पण काही बुक्स राईटअप नाही आहेत.
बरोबर. तिथे पण काही शिकवलं जात नाही जास्त. हो, म्हणजे येणाऱ्या इंजिनियर्सला पण ते प्रॉडक्ट्स माहित नाहीयेत की काय आहेत. अगदी बरोबर. ते अगदी जे काही बरोबर. साईट विजिट्स करतात, इंटर्नशिप मध्ये शिकतात, तेवढं त्याच्यावरती त्यांचं नॉलेज. बरोबर. आपण जसं सर बोलतोय की युथ वर आपला जरा जास्त फोकस आहे की हा आता तरुण पिढी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये किंवा प्लॉटिंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेली आहे. त्यांना आवड आहे. त्यांना दिसतंय की पैसा खूप आहे. म्हणजे ते असं आहे युथचं. बरोबर. तर आपल्याकडे काय संधी आहे तरुणांसाठी, तरुण उद्योजकांसाठी? मी तुम्हाला मगाशी म्हणलं ना की आता भारतातल्या बऱ्याचशा पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या कन्स्ट्रक्शन केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आल्यात. का? एक्झॅक्टली. कारण त्यांना दिसते की मार्केट खूप मोठं आहे. हो. खूप मोठं मार्केट आहे. म्हणजे पुण्यामध्ये साधारण वर्षाकाठी 500-600 करोडचे कन्स्ट्रक्शन केमिकल्स विकले जात असतील. ते बापरे. आणि हे मार्केट जर अख्ख्या भारतासाठी कॅल्क्युलेट केलं तर आपण विचार करू शकतो केवढं मोठं मार्केट आहे. हो हो. एवढं मोठं मार्केट फक्त, आणि त्याच्या आत्ता व्याप्ती किती आहे? 2-3% फक्त झालेली आहे. त्याला 10% जर अवेअरनेस गेला तर हे सगळ्या कंपन्या मिळून पण सप्लाय करू शकणार नाहीत. आता सप्लायचा पॉईंट, मॅन्युफॅक्चर तयार झाले, डिस्ट्रीब्युटर पण तयार पाहिजेत ना. बरोबर. पण हे डिस्ट्रीब्युटर जर टेक्निकल पर्सन असतील, ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, असे जर टेक्निकल पर्सन असतील तर ते जास्त चांगल्या पद्धतीने ते सेल करू शकतील. हम्म. कारण प्रॉडक्ट अनालिसिस करणं, कुठलं प्रॉडक्ट कुठं कसं वापरलं गेलं पाहिजे ते सांगणं, हे काय कुठल्याही नॉन टेक्निकल माणसाचं काम नाही. एक्झॅक्टली. जर परफेक्ट टेक्निकल माणूस ज्यांनी स्टडी केलं त्यांनी जर सांगितलं तर ते इफेक्टिव्हली वापरले पण जाईल. आणि त्याच्यामुळे पुढच्या होणारा ऍक्सिडेंट्स पण कमी होतो ना. आपण बघतो पूल बांधायच्या आधीच पडलाय, हो ओपन व्हायच्या आधीच पडलाय. हो हो. त्याच्या मागची कारणं वेगळी असतात, पण तसे छोटे छोटी कारणं घरामध्ये पण असतात, छोट्या बिल्डिंग मध्येच पण असतात. बरोबर. की तुमच्या घरामध्ये लिकेजेस चालू झाले, क्रॅक्स येतात. क्रॅक्स येतात वॉलला. आपण नॉर्मली बघतो क्रॅक्स येतात. एक्झॅक्टली. क्रॅक्स येण्यामागे कारणं खूप असतात, पण ती कारणं सगळी कन्स्ट्रक्शन चालू व्हायच्या आधी सगळ्यांना माहित असतात. अच्छा. पण ऍक्शन घेताना ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हे सगळं आमची काही चूक नाही असं बोलून मागे सरकतात. करेक्ट, आम्ही सगळं केलं होतं, आम्ही सगळं केलं होतं, आमची काही चूक आमची काही नाही. चूक नाही. आता तो राहणारा माणूस शेवटी बघतो, अरे माझ्या भिंतीला पाणी येते, झरे फुटलेत भिंतीला माझ्या, असं बरोबर. नाही व्हायला पाहिजे ना. हो, किंवा असे वरून पण येतात, वरून पण सिलिंगला सिलिंग पण मधून पण पाणी येतात ते येतात. सगळं. आता हे सगळे जे आहेत ना, हे सगळं होलिस्टिक अप्रोच बरेचसे लोक करत नाही, की पूर्ण बिल्डिंगला बाहेरून पण पाणी येऊ शकतं, वरच्या फ्लॅट मधून खाली पाणी येऊ शकतं. एक्झॅक्टली. ह्याच्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात की या प्रोसिजरने तुम्ही गेलात तर हे विषय येत नाहीत. ओके. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले केमिकल्स कुठल्या स्टेजला कसे वापरायचे, त्या स्टेज वाईज आपण वापरले तर नक्कीच त्याचा चांगला उपयोग होतो. केमिकल कन्स्ट्रक्शन केमिकल किंवा ह्या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी असा कुठला कोर्स आहे का ज्याच्यातनं आपल्याला परफेक्ट नॉलेज मिळू शकतं किंवा केमिकलचं उत्तम अभ्यास आपल्याला करता येईल? आता सांगितलं ना की 5,500 प्रोडक्टची रेंज आहे. बरोबर. म्हणूनच मी विचारलं मी पण की तेवढ्या प्रोडक्टचा अभ्यास नाही केला. म्हणूनच मी विचारलं की असं काही आहे का की एवढे आता याच्यामध्ये प्रोडक्ट? काही बेसिक प्रोडक्ट्स आहेत, 5-6 प्रोडक्ट्स, अच्छा. त्याचे जरी तुम्ही अभ्यास करून तुम्ही काम चालू करू शकता, की जे रेग्युलर लागतात प्रत्येक कन्स्ट्रक्शनला. बंगल्यामध्ये गेलं, कुठलं साधं बंगला जर बांधायचं झाला तर तुम्हाला कॉन्क्रीट ऍडमिक्शर्स पाहिजेत, Okay. बॉन्डिंग एजंट्स पाहिजेत, टाईल ॲडेजिव्स पाहिजेत, तुम्हाला टाईल ग्राउटिंग प्रोडक्ट्स पाहिजेत, त्याच्यासाठी वॉटरप्रूफिंगचे प्रोडक्ट्स पाहिजे. हे 5-6 प्रोडक्ट्स जरी तुम्ही घेतले ना तरी तुमचं काम चालून जातं. अच्छा. हे रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये. ओके. मग तुम्ही ते छोटं गाव घ्या, मोठं गाव घ्या, सिटी घ्या, मेट्रो सिटीज घ्या, सगळीकडे ह्या रिक्वायरमेंट आहेत. आता छोट्या गावामध्ये हे प्रोडक्ट सेल करणारी माणसं नाही आहेत, कारण तिथे त्यांना बिझनेस दिसत नाही, पण तिथं खूप स्कोप आहे. बरोबर. खूप स्कोप आहे त्या भागात. पण तुम्ही घेऊन बसा ना, प्रोडक्ट घेऊन बसा तिथं, त्या भागामधला सर्वे करा आणि तुम्ही सेल चालू करा. आम्ही आहोत हेल्प करायला. एक्झॅक्टली. आमच्याकडे असे काही प्लॅन्स पण अवेलेबल आहेत की जिथं तुम्ही तुमच्या लोकल मार्केटला डेव्हलप करू शकता, त्याच्यातून आपण काम करू शकतो. खूप उद्योजकांना इथं संधी आहे, कारण ह्या फील्डमध्ये माझ्यासारखे अजून 1,00,000 जरी आले अख्ख्या भारतामध्ये तरी त्यांच्यासाठी काम आहे. अरे बापरे. हे इतकं हे एवढं मोठं हे आहे, एवढं मोठं आहे. खूप काम आहे, खूप काय म्हणतात त्याला, संधी खूप आहेत या फील्डमध्ये. ही फक्त एकच, आता मी कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये काम करतोय म्हणून सांगतो, पण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण एवढं फंड इन्फ्लो करतंय सगळं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवतंय सगळीकडे. हो बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनतायत. आता कुठल्याही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन केमिकल लागतातच. कॉन्क्रीट लागणार आहे, बरोबर. त्यासाठी लागणार आहे. तुम्ही जे काही टर्फ बांधता, कुठलेही टर्फ, क्रिकेटचे टर्फ आहेत, ते टर्फ लावायला चिटकवायला केमिकल्स लागतात.
एक्झॅक्टली. बॅडमिंटन कोर्ट घ्या, इंडोर गेम्सला खाली काहीतरी कोटिंग असतं, ते कोटिंग सगळे केमिकल्स आहेत. फक्त ते कन्स्ट्रक्शन केमिकल आहेत म्हणून हे आपल्याला माहित नाही. बरोबर बरोबर. आपल्याला वाटतं की कन्स्ट्रक्शन चालू आहे, काहीतरी आहे. करेक्ट. आपण बास्केटबॉल बघतो, बास्केटबॉल कोर्टला खाली उड्या मारल्यानंतर जे काही ते जम्पिंग होत होते त्याच्यानंतर नी वरती जरक नाही यायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे फ्लोअर तसा स्पंजी असायला पाहिजे. फ्लोअर स्पंजी पण पाहिजे, बास्केटबॉलचा तो बॉल पण तसा तो टॅपिंग व्हायला पाहिजे. या सगळ्या पॅरामीटरला डिझाईन केलेले NBA चे रूल्स आहेत. अच्छा. तर त्याच्याप्रमाणे पण प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. ओके. तुम्हाला कुठले वापरायचे हे तुमचे ओके. म्हणजे हे खूपच, हे ज्ञान घेणं पण खूप मोठं आहे. खूप मोठा विषय हा, खूप मोठा विषय. जेवढा हे मार्केट मोठं आहे तेवढाच याचा अभ्यास करणं पण फार गरजेचं आहे आणि बरोबर. त्याच्याच प्रमाणे ते समजून घेणं याला पण खूप वर्ष जाणार. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता रिसेंटली आम्ही एक स्विमिंग पूलचं काम केलं होतं. मिलिटरी अकॅडमीमध्ये आम्ही मोठा म्हणजे 40,000 स्क्वेअर फूट फ्लोअर एरिया होता त्यांचा स्विमिंग पूलचा. बापरे. तर आता नॉर्मली काय करतात, स्विमिंग पूलमध्ये वॉटरप्रूफिंग कोटिंग करतात, त्याच्यावरती प्लास्टर करतात, मग टाईल्स लावतात. तर आम्ही असे काय प्रोडक्ट सजेस्ट केले की प्लास्टर हा एलिमेंटच आम्ही काढून टाकला. म्हणजे तुम्ही वॉटरप्रूफिंग करा आणि त्याच्यावरती डायरेक्टली तुम्ही टाईल चिटकवा. ओके. म्हणजे वॉटरप्रूफिंग केलं म्हणजे त्याला लागणारे नॅचरल सँड, आपण म्हणजे आता सँड मार्केटमध्ये कमीच आहे, त्याच्यावरती खूप रिस्ट्रिक्शन्स आहे. बरोबर. सँडचा विषयच काढून टाकला. आता सँडच गॅप झाली तरी पण तुम्हाला जे पाहिजे ते प्रोडक्ट्स तिथं तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीचे पण प्रोडक्ट्स आपण डेव्हलप केलेले आहेत. अच्छा. म्हणजे तुमची एक ऍक्टिव्हिटी एलिमिनेट करू शकता, त्याच्यामुळे तुमचं कॉस्टिंग कमी झालं, त्याच्यामुळे तुमचा टाइम स्पॅन कमी झाला प्रोजेक्टचा. बरोबर. आणि ते सगळं मोनोलिथिक झालं. मग अल्टरनेटिव्ह पण आपल्याला केमिकल्सच्या माध्यमातून भेटतात. करेक्ट. एक्झॅक्टली. आता आपण बघतो की नॉर्मली सगळीकडे बाहेरून प्लास्टर करतात, इंटरनल प्लास्टर्स करतात. काही प्रोडक्ट्स आहेत रिप्लेसमेंटला. अच्छा. तुम्ही प्लास्टर रिप्लेस करू शकता. 15-15, 20-20 mm थिकनेसचं प्लास्टर वापरतात. हो. काढून टाका, 3 mm मध्ये करा, 4 mm मध्ये करा. आहेत प्रोडक्ट्स अवेलेबल. त्याला पाणी मारायची पण गरज नाही. ऍडव्हान्टेज म्हणजे आपण प्लास्टर केलं की त्याला 8 दिवस पाणी मारत बसतो. म्हणजे पाणी भिंतीवर कमी आणि खाली जमिनीवरती वाया जास्त जातात. एक्झॅक्टली. बरोबर आहे. मग पाणीच मारावं लागणार नाही. अशा प्रकारचे प्रोडक्ट्स पण अवेलेबल आहेत आणि ते प्रोडक्ट्स वापरून तुम्ही सगळंच वाचवताना म्हणजे एन्व्हायरमेंट पण सेव्ह करताय, पाणी सेव्ह करताय. आजच्या तारखेला पाण्याचा प्रश्न किती ज्वलंत आहे. खूप आहे. हो बरोबर आहे. आपल्याला पुण्यामध्ये सारख्या सिटीमध्ये पाणी मुबलक अवेलेबल आहे. हो. पण बाहेर गेलात तर पाणी नाहीये. नाहीच आहे. पण जिथं पाणी नाही तिथं असे प्रोडक्ट डेव्हलप झालेले आहेत. तिथली टेक्नॉलॉजी वापरून आम्ही आता पुण्यामध्ये ते प्रोडक्ट सप्लाय करतोय. पण सर म्हणजे आता आपली जशी चर्चा झाली तर मला एक असा प्रश्न आला की जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्यापर्यंत केमिकल ही गोष्ट पोहोचतेय, पण आता आता आपण बघतो की गावं पण आता शहर बनायला लागली. बरोबर आहे. किंवा आता बरेचसे असे गाव आहेत की जिथले प्रॉपर्टी लोकांनी विकल्यात आणि तिथे मोठे मोठे साइट्स बनतात, पण ह्या लोकांपर्यंत केमिकल ही कॉन्सेप्ट अजून पोचली नाहीये. तर काय केलं पाहिजे जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही कॉन्सेप्ट पोचली पाहिजे? कारण काय शेती विकणारा शेतकरी आहे. बरोबर आहे. सो तो पण त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्वच आहे, पण त्या शेतकऱ्याला माहित नाही. आता काही आत्ताचे जे आहेत ते वेल एज्युकेटेड पण शेतकरी आहेत, पण काही शेतकऱ्यांना माहित नाहीये ही गोष्ट. तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट कशी पोहोचणार? आता आपण नॉर्मली बघतो की कोणालाही घर बांधायचं झालं तो जवळपासच्या इंजिनियरला, आर्किटेक्टला भेटतो. एक्झॅक्टली. तर आपल्याला हे जे कॉलेजेस आहेत जिथं इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट बनतात तिथं आपल्याला याच्यावरती अवेअरनेस प्रोग्राम्स की तिथं काही आपल्याला एखादा कोर्स चालू करता येऊ शकतो, याच्यावरती आपण काम करू शकतो. ओके. कारण जिथून इंजिनियर्स येतात बाहेर तिथंच त्या पॉइंटला जर आपण त्यांना काही फीड केलं की बाबा कन्स्ट्रक्शन केमिकल्स हा एवढा मोठा सब्जेक्ट आहे, ह्याच्यावरती तुम्ही काम करा, तर तिथून चांगल्या संधी उपलब्ध होतील. म्हणजे तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो विषय मेसेज पोहोचून जाईल. बरोबर. माझं हेच म्हणणं होतं की प्रत्येकापर्यंत केमिकल ही कॉन्सेप्ट पोहोचली पाहिजे. मुळात म्हणजे सगळ्यात मेन कारण मला जे आवडले की पर्यावरणाची सुरक्षा आपण करतोय थोड्याफार माध्यमातून, की पाणी वाचतंय आणि आपल्याला पाणी भेटतंय, त्यामुळे आपल्याला एवढं त्याचं नॉलेज नाहीये. पण जर आपण खेडेगावात गेलो, आता मी अभिनेत्री आहे तर मी शूटसाठी वेगवेगळ्या गावात जाते, तर खूप पाण्याची समस्या आहे. पण तिथे जेव्हा मी जाते तेव्हा कळतं की पाण्याची खरी किंमत काय. बरोबर. तर अशा ठिकाणी पाणी पोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपणच वाचवणं गरजेचं आहे. करेक्ट. आता फक्त पाणीच वाचतो असा विषय नाही. नदीची वाळू आता बऱ्याच ठिकाणी बॅन आहे.
पुण्यासारख्या सिटीमध्ये तर फक्त आता काय खडीची वळ वापरतात, पण एक्झॅक्टली. खडीची वळ म्हणजे तुम्ही डोंगरच फोडताय ना, बरोबर. म्हणजे पर्यावरणाचाच ऱ्हास करताय. अगदी बरोबर. आता कशा कशाचे तुम्ही डोंगर फोडणार, नदीतून वाळू उपसणार, कुठंतरी त्याला ब्रेक लागायला पाहिजे, कुठंतरी याचा वापर कमी व्हायला पाहिजे. हम्म, हम्म, तो वापर कमी करण्यासाठी काही प्रोडक्ट्स आहेत, हम्म, ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, हम्म. फक्त लोकांपर्यंत ते पोहोचलेले नाहीयेत. अच्छा. ते पोहोचवण्यासाठी आपल्याला एक चांगली मोहीम राबवावी लागेल. बरोबर. असं काही आहे का की तुमची आपले जे सरकार आहे यांच्याकडे काही अशी मागणी आहे का की तुम्ही ह्या फील्डमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, असं काही आहे का? आता जे काही कॉलेजेस आहेत तिथे जर आपण शिकवू शकलो त्यांना स्टुडंट्सला की पाणी वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता कन्स्ट्रक्शनमध्ये, बरोबर. हम्म, नॅचरल रिसोर्सेस वाचवण्यासाठी तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये काय करू शकता, कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये तुम्ही अडॉप्ट करून हे सगळं तुम्ही करू शकता, हे जर आपण कॉलेजमध्ये शिकू शकलो तर तिथपासून वरपर्यंत सगळं पेनिट्रेट होईल. ते बरोबर. म्हणजे एज्युकेशन सिस्टीम Education कुठेतरी system मध्ये ही त्याला एक तो टॉपिक point तो आला आला पाहिजे. पाहिजे. करेक्ट 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 करेक्ट. तेव्हा ते कुठेतरी होईल. आता आपण बघतोच आहे, नाहीतर एक सगळीकडे आपण बघतो की IGBC म्हणजे इंटरनॅशनली किंवा ग्लोबली अप्रूव्ड जे काय ग्रीन बिल्डिंग प्रॉडक्ट्स आहेत ते वापरले गेले पाहिजेत. हम्म. ग्रीन बिल्डिंग प्रॉडक्ट्स आहेत हे माहिती असणारी जमात पण कमी, म्हणजे फार माणसं कमी आहेत. मुळात ग्रीन बिल्डिंग प्रॉडक्ट काय आहे हेच लोकांना माहित नाहीये. करेक्ट करेक्ट करेक्ट. हा, पण आम्हाला पण सांगा जरा काय आहे ते. ग्रीन बिल्डिंग प्रॉडक्ट्स म्हणजे ज्याच्यामधून पर्यावरणाला कमीत कमी हानी होते ओके. किंवा हानी होत नाही, हम्म. अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स म्हणजे ग्रीन बिल्डिंग प्रॉडक्ट मध्ये जातात ते. अच्छा. मग अच्छा. अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स म्हणून काय, तुम्ही पाणी कमी वाचवलं, तुम्ही कॉन्क्रीट ॲडमिक्सर्स वापरलं, पाणी कमी वाचवलं, तर तुमचं पाणी सेव्ह झालं त्याच्यामध्ये. बरोबर. तुम्ही कॉन्क्रीटला पाणीच मारलं नाही. आपण नॉर्मल बघतो की कुठलंही कन्स्ट्रक्शन झालं की त्याच्यावर पोती टाकतात रे, पाणी मारतात त्याच्यावर. बरोबर. अवेलेबल आहे, पाणी न मारता पण कॉन्क्रीटला पूर्ण स्ट्रेंथ येऊ शकते. असे पण सिच्युएशन, असे पण प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. त्याच्याने तुम्ही हे सगळं बिल्डिंगच तुमची ग्रीन बिल्डिंग मध्ये नेऊ शकता पूर्णपणे. हम्म, हम्म. कमीत कमी सिमेंट वापरणे हे सुद्धा ग्रीन बिल्डिंग मधलंच एक प्रॅक्टिस पार्ट झाली. आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी मुळात म्हणजे आता तुम्हाला एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत, करेक्ट करेक्ट. पण आता जे सिव्हिल इंजिनिअरिंग करतात आहे किंवा आता जे कॉलेजमधले मुलं आहेत त्यांना ही गोष्टी कळणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठे पुढच्या पिढीला कळेल आणि कुठेतरी पर्यावरणाचा आपण रक्षण करू शकतो. बरोबर. थँक्यू सो मच सर. तुमच्याकडनं खूप सारी माहिती आम्हाला मिळाली आणि तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही आमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. थँक्यू तुम्हाला रेवंतचे म्हणायला पाहिजे, चालता बोलता चहा फाउंडेशनचे, चालता कारण बोलता. त्यांनी ही संधी मला पण आज उपलब्ध करून दिली. हो हो हो. नाही, चालता बोलता चहा एक अशीच संकल्पना आहे जी घरोघरी पोचायला पाहिजे आणि एका सामान्य माणसाने एक मोठं विश्व निर्माण करायची काय म्हणू शकतो, ही एक संकल्पना आहे संकल्पना आहे. आणि त्याच्याच माध्यमातून तुमच्यासारख्या लोकांचे एक्सपिरियन्स लोकांपर्यंत पोहोचवावे ही पण एक संकल्पना आहे. सो खरंच ऍक्च्युली तुमचं थँक्यू की तुम्ही आम्हाला टाइम दिला, तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला, जेणेकरून आत्ताची पिढी किंवा जे सामान्य लोक आहेत त्यांच्याकडे ही गोष्ट पोहोचेल. सो थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम.